जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी हे भजन तुम्ही सकाळी उठल्यानंतर कधीतरी नाही तर ग्रामीण भागात नेहमी ऐकायला मिळतं। एवढंच नाही तर आपण आपली जी सकाळ आहे, सकाळ झाली, सकाळी उठल्यापासून तर आंघोळ विंघोळ आटपून मंदिरात जायपर्यंत रस्त्यामध्ये जो व्यक्ती भेटेल त्याला राम राम करून आपल्या दिवसाची सुरुवात होते। म्हणजे या राम प्रभू रामचंद्राचं जणू काही जपत चाललेलं आहे। अशा प्रकारचं हे राम 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 हे शब्द, कारण की या राम शब्दामध्ये किती ताकद आहे, किती ऊर्जा आहे हे आपण पूर्वीपासून पाहत आलो, आजही पाहतो। आणि माणसाच्या शेवटच्या टाइमामध्ये सुद्धा एकच वाक्य बोललं जातो, राम नाम सत्य आहे। मित्रांनो, भारतामध्ये असा कोण व्यक्ती नाहीये की ज्याला प्रभू रामचंद्र यांच्या इतिहासाबद्दल माहीत नाहीये। असा कदाचितच कोणी सापडेल की त्याला प्रभू रामचंद्र हे काय होते व त्यांचा इतिहास काय आहे त्याला माहिती नाही। आज आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्याच भूमीमध्ये प्रभू रामचंद्र यांचं राज्य होतं आणि ते राज्य कसं होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि त्याच राज्यामध्ये तिथं वावरणारे जे लोक आहेत, त्या काळची लोक, तर ते किती सुखी होते हे आजच्या फक्त उच्चारावरून कळतं। कारण की आजही गाव खेड्यामध्ये माय मावल्या आजही म्हणतात की रामराज्य आलं पाहिजेत, कारण की त्याच रामानं नीतिमत्ता व निष्ठा काय असते ते सर्व या समाजाला शिकवून गेले। आजही खेड्यागावामध्ये जिथं काही संकट येतं तर आपसूक तोंडातून येतं हरे राम। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेड्यागावातल्या काही माय मावल्या ज्यावेळेस त्यांना उठताना तकलीफ होते त्यावेळेस जमिनीला हात लावून चोऱ्यानं स्वतःची शक्ती लावून एकच शब्द त्यांच्या मुखातून येतो, हे राम राम। राम राम शब्द सकाळ झाल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त एकच शब्द ऐकायला मिळतो, राम राम। आपल्या दिवसाची सुरुवात होते राम राम, संध्याकाळ होते राम राम। आपण किती पिढ्यानपिढ्या पाहत आलो की राम 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 नाम हा शब्द त्या कितीतरी पिढ्यापासून चालत आला आहे आणि आजही अजामर चालतोय। म्हणजे या शब्दामध्ये अशी एक ताकद आहे, अशी एक ऊर्जा आहे। या शब्दाने, राम नामाने माणसाला नीतिमत्ता शिकवली, राम नामाने माणसाला एक ऊर्जा दिली। आणि ग्रामीण भागामध्ये तर प्रत्येक गोष्टीमध्ये राम आहे, ग्रामीण भागातल्या कामामध्ये राम आहे, ग्रामीण भागातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये राम आहे। तुम्ही मंदिरात जा तिथं राम आहे, शाळेत जा तिथं राम आहे। एवढंच नाही तर कोणी शिक्षक भेटो, कोणी मास्तर भेटो, कोणी पोलीस भेटो, कोणी अधिकारी भेटो, त्याला सुद्धा राम राम करतात। ही आहे ग्रामीण भागातली ओळख। आणि ह्या रामनामाने अशी एक ऊर्जा निर्माण केलेली आहे आमच्या तुमच्या सर्वांच्या मनात। जय जय रामकृष्ण हरी। प्रत्येक गावाखेड्यामध्ये आजही रामायण याची वाचन चालते। आणि गावामधले शेतकरी मजूर ज्यांची श्रद्धा असते ते सर्व रात्रीला दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळी ती कथा ऐकायला जातात। ती कथा ऐकताना एवढे मंत्रमुग्ध होतात। आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा वनवासाचा ज्यावेळेस भाग येतो, ज्यावेळेस ते शब्द येतात, त्यावेळेस त्यांच्या तोंडातून शब्द कळत नकळत शब्द निघतात की हे सर्व देवासारख्याला भोगावं लागलं तर मग आपण काय माणसंच आहोत। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे, यातून शिकायची गोष्ट हीच आहे की देवाला जर अशा गोष्टी भोगावं लागल्या तर आपण तर तुच्छ माणसं आहोत। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला या रामायणातून भरपूर काही शिकायला मिळतं आणि एक ऊर्जा निर्माण होते तुमच्या आमच्या सर्वांच्या। जानेवारीला प्रभू रामचंद्र त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहे। संपूर्ण भारतामध्ये आनंदाचा महोत्सव साजरा केला जाणार आहे। यामध्येच काही राजकारणी लोक येतात आणि म्हणतात की राम ज्यावेळेस वनवासामध्ये होता त्यावेळेस राम हे शिकार करून मांस खायचा, लाज वाटली पाहिजेत असे शब्द वापरताना। जे संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे, संपूर्ण भारताचं श्रद्धास्थान आहे, त्याबद्दल तुम्ही असे बोलताय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। एवढंच नाही तर कोणी राम मंदिराबद्दल असं बोलतंय, काही साधू संत सुद्धा त्यामध्ये असं बोलतायत की राम मंदिर अजून अर्धवट आहे, मग त्याचा प्राणप्रतिष्ठा
किंवा उद्घाटन करायला एवढी गडबड का? एवढंच काय तर आणखीन लोक याच्या व्यतिरिक्त कोणी उलटं बोलतं, कोणी सुलटं बोलतं, कोणी काय बोलतं. पण एक गोष्ट मात्र त्यांना सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे की तुम्ही काहीही बोला, पण जे जे घडायचं ते घडणार आणि घडणारच. सर्व आपल्या समाजामध्ये या प्रभू रामचंद्राबद्दल ज्या काही टिप्पण्या, जे काय करायचं आहे ते जरा विचार करून करा. कारण की या प्रभू रामचंद्राला आजवरती आमच्या गावखेड्यातले अडाणी लोक त्यांचा इतिहास वाचून त्यांचे अनुकरण करून स्वतः जगत आहे. या सर्व गोष्टी या समाजाला त्यांनी शिकवल्या आहेत. म्हणून तुम्हाला आजही सांगतो की राम नाम सत्य आहे. मित्रांनो, हा प्रभू रामचंद्राचा 22 जानेवारीचा सोहळा अगदी दीप उत्सवात साजरा करा आणि प्रभू रामचंद्र सर्वांना सद्बुद्धी दो आणि सर्वांना चांगलं आरोग्य देव, हीच आपण प्रार्थना करूया आणि तुमची रजा घेऊया. जय जय राम कृष्ण हरी. राम राम मंडळी, राम राम.